हॅलो, वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड। आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे आणि त्यासोबत लहान मुलांना मस्त मस्त अशी रेसिपी ती पण शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। मी आज टियासाठी मस्त असे पालकाचे छान पराठे बनवणार आहे, तर ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। आदल्या दिवशीच मी साफसफाई पूर्ण करून घेत असते, जसं की आपलं किचन, रात्रीची भांडे, घरातलं थोडंफार कचरा वगैरे झालेला झाडून असेल, अशी सगळी सफाई मी आदल्या दिवशी म्हणजे रात्रीच पूर्ण करून घेते, जेणेकरून आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपला मूडसुद्धा फ्रेश होतो आणि आपली कामंही लवकर होतात। जेव्हा आपण उठल्यानंतर आपलं किचन फ्रेश पाहतो, तर तेव्हा आपल्याला कोणतंही काम करण्याचा चांगला असा मूड होतो। तर चला, हे तर झालंच। सगळ्यात आधी मी आज पालक शिजवून घेते। पालक आधी मी चिरून स्वच्छ धुवून घेतलाय। त्यानंतर मी टिफिनसाठी पण मेथीची भाजी बनवणार होते, तर त्यामुळे इकडे मेथी पण स्वच्छ धुवून इथे एका टोपलीमध्ये ठेवून देते, जेणेकरून त्यातलं जे काही पाणी असेल तर ते बाजूला राहतं आणि मेथी छान आपली बनते। आणि इकडे त्यानंतर कणिक मळायला घ्यायचा, म्हणजे अशा प्रकारे रुटीन असतं। कारण टियाला पण आता थोडासा वेगळा टिफिन, त्यानंतर यांचा टिफिन आणि त्यासोबत घरात लागणारा नाश्ता। मला खाण्यासाठी सकाळी ब्रेकफास्ट लागतो आणि त्यासोबत प्रदीपला पण ऑफिसला जाताना ब्रेकफास्ट लागतो, तर त्यामुळे ब्रेकफास्ट पण करावा लागतो। तर आता माझ्याकडे अशी काही छोटी छोटी डबे आहेत जे मी फ्रीज ऑर्गनाईज करते, तर तो पण व्हिडिओ तुम्हाला एक लवकरच येईल। तर माझ्या एका डब्यातल्या आता मिरच्या कमी झाल्या होत्या, त्यामुळे मी दुसऱ्या डब्यामध्ये शिफ्ट करत आहे। आणि मिरच्या जास्तीत जास्त जर आपल्याला टिकवायच्या असतील तर त्याची देठे काढून असं डब्यामध्ये ठेवायच्या आणि त्यासोबत जेव्हा आपण मिरची वापरण्यासाठी घेतो तर ज्या काही खराब मिरच्या असतील तर त्या सगळ्यात आधी काढून घ्यायचा। मी पण इथं तसंच खराब मिरच्या आधी सगळ्यात आधी काढून त्याच वापरते आणि त्यानंतर बाकीच्या आता सगळ्या व्यवस्थित ठेवून दिल्यात। कणिक पण माझं मळून तयार आहे आणि आता आपल्याला बनवायचे पालकाचे पराठे। तर सगळ्यांसाठीच मी नाश्त्याला हेच बनवणार आहे। टिया पण आमची खूप आवडीने खाते। तर मी सगळ्यात आधी इथे गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे रवा घातलाय आणि बाकीची जी काही मसाले आहेत तर ती सगळे मसाले घालून मीठ घालायचे। तर थोडीशी किंचित हळद घातली आहे। त्यासोबत आपण कोथिंबीर आणि मिरची, लसूण यांचं सुद्धा बारीक वाटण करून याच्यामध्ये घालू शकतो। पालक शिजून झाला आणि थोडासा थंड झाला की मग यामध्ये घालायचं। तर यामध्ये धणे जिरे पूडसुद्धा घातलेली आहे। यावेळेस मी धणे जिरे पूड भाजून बारीक करून घेतलेली आणि एका डब्बीमध्ये भरून ठेवली, जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ती वापरू शकतो। पालक चांगला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि जेव्हा आपण पराठ्यासाठी हे कणिक मळतो तर तेव्हा याच्यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही, कारण ऑलरेडी पालकामध्ये पाणी असतं आणि जेव्हा आपण शिजवतो तर त्याला पाणीसुद्धा सुटलेलं असतं। तर पालक शिजवताना सुद्धा मी याच्यामध्ये पाणी घालत नाही। आपण नॉर्मली फक्त स्वच्छ धुवून पालक शिजवायचा आणि अशा प्रकारे आता कणिक मळून माझं इथं तयार होते। जर लागलंच तर थोडंसं किंचित आपण पाण्याचा वापर करायचा, तसं तर पाण्याची खूप कमीच गरज लागते। तर आता हे पीठ तयार आहे, याला थोडंसं तेल लावून एक 10 मिनिटासाठी ठेवून देते। 10 मिनिटे होतात तोपर्यंत आता इकडं बाकीची माझी तयारी सुरू आहे, म्हणजे आता भाजी फोडणीत घालते। मेथीची भाजी करताना पण मी एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनवते, जसं की नॉर्मली तेल घालायचं, त्यामध्ये लसूण आणि मिरचीची बारीक केलेली पेस्ट घालायची आणि त्यानंतर मग यामध्ये मेथी घालायची स्वच्छ धुतलेली आणि आता हे झाकण ठेवून मी शिजवायला ठेवते। थोडीशी शिजत आली की नंतर मग मीठ घालते। तर याचं कारण म्हटलं तर मेथी शिजून नंतर ना खूप कमी होते। आता जसं की तुम्ही बघत असाल, मेथी पूर्ण कढई भरून होती आणि नंतर शिजून शिजून बारीक होऊन मेथी खूप कमी होते, त्यामुळे मग मिठाचं प्रमाण आपलं जास्त होऊ नये म्हणून शिजल्यानंतरच मग थोड्या वेळाने मी मीठ घालते। तर आता बघू शकता तुम्ही भाजी किती कमी झाली आहे। पहिल्यांदा बघितलं असेल तर पूर्ण कढई आपली गच्च भरलेली होती, तर खूप कमी भाजी होते आणि यामध्ये थोडीशी भाजी सगळीच शिजली की नंतर मग शेंगदाण्याचा कूट घालायचं। तर अशा प्रकारे मेथीची भाजी तयार होते। आता 10 मिनिटे आपली पूर्ण झालेली आहेत। तर सगळ्यात आधी मी हे पालकाचे पराठेच बनवणार आहे आणि त्यानंतर मग चपाती बनवत असते।
तर सगळ्यात आधी मळताना पण मी चपातीचं पीठ मळून घेते। तर अशा प्रकारे मी सगळं जे काही आहे ते मॅनेज करते, त्यामुळे लवकरात लवकर आपलं कमी वेळामध्ये सर्व गोष्टी होतात। मग तो किती पण टिफिन वेगवेगळे असू दे किंवा काही असो, अशा पद्धतीने जर आपण सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या तर आरामात आपलं लवकरात लवकर काम होतं। पण एक गोष्ट मात्र आहे की सकाळी आपल्याला थोडंसं लवकर चांगलं उठावं लागतं। लवकर उठल्यानंतर मग आपली जो काही आहे तर तो पटपट तर कामे होतात, त्यासोबत आपल्याला दिवसभर भरपूर वेळ मिळतो, त्यामुळे आपली बाकीची पण कामे आहेत तर ती एकदम व्यवस्थित आणि वेळेवर होतात। तर चला, इथे आता मी पराठे बनवत आहे। तर पराठे वेगवेगळ्या शेपमध्ये बनवण्यासाठी मी ऑनलाईन कुकी कटर मागवले होते, जेणेकरून लहान मुलांना ते पाहून खाण्यामध्ये इंटरेस्ट येतो। नाहीतर मग असं जर कुठलं काय दिलं तर मुलांना तेवढं फारसं आवडत नाही। मग जेव्हा आपण चपाती बनवतो किंवा असे पराठे बनवतो तर असं भरपूर काही आहेत की ज्यामध्ये आपण असे वेगवेगळे शेप बनवून देऊ शकतो, आणि ते पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरात लवकर अजून छान छान शेअर करणार आहे। तर त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला, सगळ्यात आधी मी इथे चपाती जशी आपण लाटतो तर तसंच इथे मोठा असा पराठा बनवून घेतला आहे, आणि कुकी कटरच्या साहाय्याने मी आता ह्याचे वेगवेगळे शेप देणार आहे। यामध्ये स्टार शेप आहे, फ्लॉवर शेप आहे, सर्कल आहे आणि हार्ट शेप आहे, आणि एका शेपचे असे 3-3 आहेत, म्हणजे छोटं, मोठं आणि अजून सगळ्यात जास्त मोठं। तर अशा प्रकारे आता इथे मी शेप करून घेते, आणि आता हे नंतर भाजून मस्त तूप लावून त्यांना द्यायचे। तर बऱ्याच वेळेला मग आपण टिफिन जेव्हा देतो तर त्याचे चपाती बनवल्यानंतर असे हाताने आपण तुकडे करून देतो, जेणेकरून ते मुलांना खायला सोपं पडेल। त्यापेक्षा या कटरचा जर वापर केला तर ते दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसतंच, पण त्यासोबत मुलांनासुद्धा खायला छान वाटतं। त्यामुळे मी हे ऑर्डर केलेलं आहे। तर तुम्ही पण असे छान छान शेप बनवून देऊ शकता। तर आता हे सगळे मस्त असे भाजून घेते। याला तुम्ही तूप, तेल, बटर काय लावायचे ते लावून असं मस्त भाजू शकता, आणि थोडेसे खरपूस छान भाजले तर ते मुलांनाही खूप आवडतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच मुलांना पालकाची भाजी खायला आवडत नाही, तर त्यांच्यासाठी तर हा खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे की आपण असंच त्यांना पालकाचे पराठे बनवून देऊ शकतो। चपाती भाजी ज्यांना कंटाळा येतो खायचा त्यांच्यासाठी छान आहे हे। तर नक्कीच असं छान छान पराठे तुम्ही ट्राय करून देऊ शकता। पराठ्यामध्ये आपण पालक सगळे हेल्दी गोष्टी वापरून बनवू शकतो। काकडीचे पराठे, पालकाचे, मेथीचे, जसं पाहिजे तसं आपण भाज्या फळांचा वापर करून याच्यामध्ये देऊ शकतो। तर आता हे टियासुद्धा आमची खूप आवडीने खाते, आणि तिला पण हे छान वाटतं पाहायलासुद्धा। आणि मेन म्हणजे जे नवीन नवीन असतात की म्हणजे आत्ताच जस्ट खायला लागली आहेत मुलं असं वरचं चांगलं, तर त्यांना पण असे जेव्हा आपण पराठे देतो 1-1.5 वर्षाच्या पुढच्या मुलांना, तर त्यांना पण अजून ह्याच्यामध्ये थोडंसं नॉलेज वाढतं, जसं की वेगवेगळे शेप्स असतात, शेपचे नाव काय असतात तर ते त्यांना पण माहिती होतं। म्हणजे भरपूर गोष्टींचा याच्यामधून फायदा आहे। तर असे छान छान तुम्ही नक्कीच ट्राय करा, आणि हा माझा व्हिडिओ आणि ही माझी रेसिपी कशी वाटली ती पण मला कमेंटमध्ये कळवा।